स्टुडंट्स, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या टॉपिक मध्ये क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आपण लास्ट लेक्चरला बघत होतो. त्यामध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन मध्ये आपण पहिला त्यातला टाइप जो होता अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स हा आपण डिटेल मध्ये स्टडी केला आहे. त्यानंतर सेकंड त्याचा टाइप जो होता अलायलिक हॅलाइड्स हा सुद्धा आपण डिटेल मध्ये स्टडी केला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण टाइप जो स्टडी करणार आहे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी तो आहे बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, तर बेंझिलिक हॅलाइड्स कशाला म्हणायचं हे सुरुवातीला याची डेफिनेशन आपण बघूया. बेंझिलिक हॅलाइड्स द हॅलाइड्स इन which the halides in which halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring. ओके, बघा बेंझिलिक हॅलाइड्स मध्ये काय होणार आहे. त्या हॅलाइड्स मध्ये हॅलोजन एटम हा आपण कुठल्या कार्बनला अटॅच करणार आहे, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असणार आहे आणि तो sp3 हायब्रिडायज्ड कार्बन एटम हा आपला पुढे एरोमेटिक रिंगला अटॅच असणार आहे. ओके, बघा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर आपलं कसं असेल, X म्हणजे आपला हॅलोजन असेल, तो आपला फ्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. ओके, हा X हा हॅलोजन एटम आहे, तो अटॅच असणार आहे. कार्बनचं हायब्रिडायझेशन आपलं असणार आहे ते sp3 असणार आहे. ओके, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे, sp3 असणार आहे. आणि हा कार्बन नेक्स्ट कशाला अटॅच असणार आहे, एरोमेटिक रिंगला अटॅच असणार आहे. ओके, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असणार आहे नेक्स्ट त्याची आपली काय असणार आहे, एरोमेटिक रिंग असणार आहे किंवा आपली बेंझिन रिंग आपली इथं अटॅच असणार आहे. ओके, त्याला आपण काय म्हणत असणार आहे, बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, लक्षात आलं. आता बघायचं की आपण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करूया. ह्या कार्बनची व्हॅलेन्सी आपली 4 आहे. इथं हॅलोजन एटमला तो एक अटॅच आहे. त्यानंतर इकडं हे एरोमेटिक रिंगला एक अटॅच आहे. त्यामुळे इथं आपण काय लिहिणार आहे, CH2X हा आपला बेंझिलिक हॅलाइड आहे. ओके, लक्षात आलं. हा बेंझिलिक हॅलाइड्स म्हणजे आपण काय सांगितलंय बघा, हॅलोजन एटम कुठे अटॅच असणार आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला आणि त्याच्या पुढे काय असणार आहे, आपली एरोमेटिक रिंग अटॅच असणार आहे. ओके, आता मग आपण ह्याचा आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल जर घेतला असेल तर बघा कसं आपल्याला लक्षात येईल. हे बघा लक्षात. ओके, हा आपला बेंझिन रिंग आहे. इथं आपण हॅलोजन एटम समजा आपण Cl घेतला असेल, क्लोरीन हा ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे, sp2 असणार आहे. आणि त्याच्या नेक्स्ट आपली काय असणार आहे, एरोमेटिक रिंग अटॅच असणार आहे. ओके, ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आपलं सेम काय असणार आहे, sp3 असणार आहे. ओके, लक्षात आलं. आता मग परत आपण आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊया बेंझिलिक हॅलाइड साठी. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये. बघा आपला हॅलोजन एटम आहे. समजा आपण इथं ब्रोमीन घेतला असेल, हॅलोजनचा एटम. हा ब्रोमीन एटम ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचा हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे, sp3 असणार आहे. आणि त्याच्या नेक्स्ट आपली काय असणार आहे, एरोमेटिक रिंग अटॅच असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा सेकंड एक्झाम्पल लिहिता येईल. त्याचा हायब्रिडायझेशन सेम आपलं sp3 आहे, हॅलोजन अटॅच असलेल्या कार्बनचं.
आणि त्याच्या पुढे आपली काय एरोमॅटिक रिंग अटॅच आहे. ओके, आता बघा मग नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल आणखी. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन आपलं सेम sp3 असणार आहे. ओके, आणि त्याच्या नेक्स्ट आपली काय असणार आहे एरोमॅटिक रिंग अटॅच असणार आहे. ओके, त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे sp3 असणार आहे. ओके, तर 3 एक्झाम्पल आपण बेंझिलिक हॅलाइडची आपण इथं लिहिलेले आहेत. बघा इथं काय आहे, पहिले एक्झाम्पल जे आहे ह्याच्यामध्ये हा क्लोरीन हॅलोजन ह्या कार्बनला अटॅच आहे, त्याचा हायब्रिडायझेशन sp3 आहे. ओके, आता परत आपण स्टडी करूया याच्यामध्ये. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp3 झालं, परंतु त्याचं नेचर कसं आहे, तो कार्बन प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे. ओके, त्याच्यावरून आपण परत ह्या बेंझिलिक हॅलाइडचं क्लासिफिकेशन आपण करत असतो. ते प्रायमरी बेंझिलिक हॅलाइड, सेकंडरी बेंझिलिक हॅलाइड आणि टर्शरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, आता बघा इथं ह्या एक्झाम्पल मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp3 आणि त्याचं नेचर कसं आहे आपलं बघा प्रायमरी नेचर आहे. ओके, हा कार्बन प्रायमरी आहे. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आपला काय प्रायमरी कार्बन आहे, कारण का हा कार्बन नेक्स्ट पुढे एकाच कार्बन एटमला अटॅच आहे. लक्षात घ्या, हा कार्बन पुढच्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे एरोमॅटिक रिंगच्या. ओके, त्यामुळे हा प्रायमरी कार्बन एटम आहे. त्यानंतर ह्या एक्झाम्पल मध्ये बघा ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा आहे आपला सेकंडरी कार्बन आहे. ओके, ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो सेकंडरी कार्बन आहे, कारण का तो दुसऱ्या 2 कार्बन एटमला तो अटॅच आहे. चलो, हा CH3 ग्रुपच्या एका कार्बनला आणि एरोमॅटिक रिंगच्या एका कार्बनला तो अटॅच आहे. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा त्या एक्झाम्पल मध्ये ब्रोमीन इथं ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर आपलं कसं आहे टर्शरी नेचर आहे, कारण का हा दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे बघा 1, 2 आणि 3. ओके, त्या 3 कार्बनला तो अटॅच आहे, त्यामुळे हा कसा आहे तो टर्शरी. लक्षात घ्या, त्यामुळे बेंझिलिक हॅलाइडचं परत आपण 3 टाइप मध्ये क्लासिफिकेशन करतोय. तो प्रायमरी बेंझिलिक हॅलाइड, सेकंडरी आणि टर्शरी. आता हे एक्झाम्पल आपलं आहे की कसं आहे प्रायमरी बेंझिलिक हॅलाइड आहे. हॅलोजन अटॅच असणारा कार्बन पुढच्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे, त्यामुळे हा काय येणार आहे प्रायमरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, these are प्रायमरी बेंझिलिक हॅलाइड्स. हे प्रायमरी बेंझिलिक हॅलाइड आहे. त्यानंतर हा कसा आहे आपला ब्रोमीन अटॅच असणारा कार्बन कसा आहे सेकंडरी आहे, तो पुढच्या 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे सेकंडरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे सेकंडरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, त्यानंतर ह्या एक्झाम्पल मध्ये बघा ब्रोमीन टर्शरी कार्बन एटमला अटॅच आहे, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार आहे टर्शरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, टर्शरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, टर्शरी बेंझिलिक हॅलाइड्स. ओके, अशा रीतीने आपण 3 टाइप मध्ये याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बेंझिलिक हॅलाइडचं. आता याचं ह्या कंपाऊंडला आपण नेम द्यायचा आहे. पहिला आता बघा बेंझिन रिंगला जर CH2 ग्रुप आपला अटॅच असेल तर आपण ह्या ग्रुपला काय म्हणतो टोटल ह्या ग्रुपला बेंझिल ग्रुप असं म्हणत असतो. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहे बेंझिल आणि पुढे क्लोरीनला काय लिहिणार आहे क्लोराइड. नेम आपलं काय येणार आहे बेंझिल क्लोराइड. ओके, असं आपलं याचं नेम आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा परत ह्या एक्झाम्पल मध्ये आपण आता चेन सिलेक्ट करावं लागेल. ओके, कार्बन एटमची बघा हा कार्बन जो आहे तो आपला फर्स्ट कार्बन आहे आणि हा कार्बन आहे तो सेकंड कार्बन आहे. फर्स्ट कार्बनला आपला एरोमॅटिक रिंग अटॅच आहे बेंझिन रिंग. त्या बेंझिन रिंग मधील एक हायड्रोजन एटम हा कमी झालेला आहे, त्यामुळे
हा बेन्झीन रिंग कसा असणार आहे आपला C6H5 असणार आहे. C6H5 ग्रुपला आपण काय म्हणतो असतो फिनिल ग्रुप असं म्हणतो. त्यामुळं इथं आपलं नेम कसं येणार बघा, एक नंबरला फिनिल ग्रुप आहे त्यामुळे काय होणार हे 1 फिनिल होईल आणि एक नंबरला ब्रोमीन पण अटॅच आहे त्यामुळे हे काय होणार आहे 1 ब्रोमो पण होणार आहे. त्यामुळे लिहित असताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहिणार. आता 2 कार्बन इथं आपले चेन मध्ये आहेत त्यामुळे हा आपला काय झाला इथेन झाला. त्यामुळे नेम आपलं कसं येईल बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर पहिल्यांदा ब्रोमीन येणार, त्यानंतर मिथिल ग्रुप फिनिल ग्रुप येणार. फर्स्ट बघा इथं 1 ब्रोमो 1 फिनिल. ओके, पुढे काय येणार आहे इथेन, असं आपलं याचं नेम होईल. ओके, 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन. त्यानंतर काय एक्झाम्पल मध्ये बघा, इथं ब्रोमीन जो अटॅच आहे ज्या कार्बनला तो चेन मध्ये आला पाहिजे त्यासाठी आपण हा कार्बन फर्स्ट घेणार, त्यानंतर हा कार्बन कुठला असणार आहे सेकंड असणार आहे आणि हा कार्बन आपला कुठला असणार आहे तो थर्ड कार्बन असणार आहे. ओके, आता इथं 2 नंबरला आपला कुठला ग्रुप येणार आहे सेम त्यासारखाच कुठला ग्रुप होणार तो फिनिल ग्रुप होणार C6H5 आणि हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे ब्रोमीन असं म्हणणार आहे. ओके, त्यामुळे 2 नंबरला ब्रोमीन आहे त्यामुळे इथे काय होणार आहे 2 ब्रोमो आणि 2 नंबरला परत फिनिल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे हे काय येणार आहे 2 फिनिल होणार. आणि ह्या चेन मध्ये कार्बनच्या टोटल किती कार्बन आहेत आपले 3 कार्बन एटम प्रेझेंट आहे त्यामुळे हा काय येणार आहे प्रोपेन येणार आहे. ओके, नेम आपलं कसं होईल बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर ब्रोमीन फर्स्ट येणार, ब्रोमीनची पोझिशन आपली कुठली आहे सेकंड कार्बनला ब्रोमीन आहे त्यामुळे तुम्ही लिहू शकता काय येणार 2 ब्रोमो. ओके, परत 2 नंबरला फिनिल ग्रुप आहे कॉमा 2 फिनिल. ओके, 2 फिनिल आणि परत हे 3 कार्बन एटम सेट चेन मध्ये त्यामुळे पॅरेंट अल्केन काय झालं आपलं प्रोपेन झालं. ओके, नेम आपलं काय ना 2 ब्रोमो 2 फिनिल प्रोपेन. लक्षात आलं. आता बघा की सगळे आपले बेन्झिलिक हॅलाइडचं क्लासिफिकेशन होतं. ओके, लक्षात आहे सगळ्यांना. बेन्झिलिक हॅलाइड मध्ये काय असतं हॅलोजन एटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो आणि त्याच्या पुढे एरोमॅटिक रिंग किंवा बेन्झीन रिंग प्रेझेंट असते. ओके, इथं आपला बेन्झिलिक हॅलाइड हा कंप्लीट झाला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन जे बघणार आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी ते आपलं कुठला आहे बघा, बेन्झिलिक हॅलाइडच्या नंतर नेक्स्ट आपण बघणार आहे तो फिनाइलिक हॅलाइड्स. ओके, नेक्स्ट आपला जो टाइप आहे तो कुठला आहे बघा फिनाइलिक हॅलाइड्स. फोर्थ टाइप आहे आपला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये तो आहे फिनाइलिक हॅलाइड्स. फिनाइलिक हॅलाइड्स. तर फिनाइलिक हॅलाइड्स मध्ये कसं येतं लक्षात घ्या. फर्स्ट आपण या फिनाइलिक हॅलाइडची डेफिनेशन स्टडी करूया. फिनाइलिक हॅलाइड्स चे डेफिनेशन कसे असणार आहे बघा, the halides in which the halides in which halogen atom is attached to halogen atom is attached to sp2 hybridized carbon atom, sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. ओके,
अशी आपली डेफिनेशन आहे फिनाइलिक हॅलाइड साठी. ज्या हॅलाइड मध्ये हॅलोजन ऍटम हा sp2 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बन ऍटमला अटॅच असणार आहे अलिफॅटिक चेनच्या. आता बघा आपण इथं हॅलोजन घेतला, एक्झाम्पल घेऊया. जनरल X आपला हॅलोजन ऍटम आहे. हा ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचा हायब्रिडायझेशन sp2 असणार आहे. आता याचं जर हायब्रिडायझेशन आपलं sp2 असेल तर sp2 हायब्रिडायझेशन असणारा कार्बन ऍटम आपला कसा असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डेड असतो लक्षात घ्या. त्यामुळं इथं काय येणार आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन येणार आहे. ओके, हॅलोजन अटॅच असणारा कार्बन कसा पाहिजे, sp2 पाहिजे, म्हणजे तो काय पाहिजे, डबल बॉन्डेड कार्बन पाहिजे. ओके, आता ही व्हॅलेन्सी आपण सॅटिस्फाय करूया. कसं येणार बघा, इथं ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, इथं CH2 येणार, परत या ठिकाणी काय येणार आपला CHX मिळणार आपल्याला. ओके, हा आपला जो ग्रुप आहे CH2 डबल बॉन्ड CH, त्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो, फिनाइल ग्रुप असं म्हणत असतो. CH2 डबल बॉन्ड CH या ग्रुपला आपण फिनाइल ग्रुप असं म्हणणार. आणि त्यानंतर याच्यामध्ये हा जो हॅलोजन अटॅच असणारा कार्बन आहे तो sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन आहे. आणि ह्या कार्बनला आपण आणखी फिनाइलिक कार्बन असं सुद्धा म्हणू शकतो. दिस आर आल्सो कॉल्ड फिनाइलिक कार्बन. ओके, आता पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण ह्यासाठी घेऊया. फिनाइलिक कार्बन ही आपली अलिफॅटिक चेन आहे. अलिफॅटिक चेन म्हणजे काय, अलिफॅटिक कंपाऊंड्स ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हायड्रोजनची एकतर स्ट्रेट चेन किंवा ब्रँच चेन प्रेझेंट असते, कुठलीही रिंग सिस्टीम इथं आपली प्रेझेंट असणार नाही. ओके, एक्झाम्पल आपण घेऊया यासाठी CH2 डबल बॉन्ड CH, ओके, Cl अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतलं. इथं हॅलोजन अटॅच आहे, त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन सेम आपलं काय असणार आहे, sp2 असणार आहे, डबल बॉन्डेड आहे. त्यानंतर याचा आपल्याला नेम कसं लिहिता येईल बघा, ह्या ग्रुपला आपण काय म्हणतोय, CH2 डबल बॉन्ड CH2 ला फिनाइल ग्रुप म्हणतोय आपण. आणि पुढे काय येणार आहे, क्लोरीनचा काय होणार, क्लोराइड होणार. त्यामुळे आपण काय लिहिणार आहे, फिनाइल क्लोराइड. ओके, लक्षात नेम आपलं काय येणार याचं, फिनाइल क्लोराइड. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण याच्यामध्ये. समजा जर असा प्लस अलिसायक्लिक हायड्रोकार्बन जर असेल, अशा पद्धतीने हॅलोजन अटॅच असणाऱ्या कार्बनचा हायब्रिडायझेशन आपलं इथे काय sp2 लक्षात आहे. हा सुद्धा आपला फिनाइलिक हॅलाइड होऊ शकतो. ओके, हॅलोजन अटॅचला कार्बन आपला कसा येतं, sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन येतं. ओके, लक्षात. याच्यामध्ये बघा पर्टिक्युलर हॅलोजन आपण इथं अटॅच केला, समजा इथं Cl आपण अटॅच केला, तर आपलं इथं नेम कसं होईल लक्षात घ्या. ह्या कार्बनचा हायब्रिडायझेशन सेम आपलं sp2 राहणार आहे. हा फिनाइल ग्रुपच येणार आहे लक्षात घ्या. इथं टोटल इथं जो आपला असा इथं आहे, ओके, हे आपलं कसं आहे लक्षात घ्या. इथं Cl अटॅच आहे, परत इथं काय आहे CH डबल बॉन्ड, इथं आपलं काय, ओके, CH प्रेझेंट आहे लक्षात घ्या. आपला sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन आहे आणि हा परत पुढे ह्या कार्बन अटॅच झालाय, त्यामुळे इथला हायड्रोजन ऍटम आपला रिप्लेस झालाय. ओके, आपला फिनाइल ग्रुपच आहे इथं तो लक्षात घ्या. त्यामुळे त्याचं जे आपलं नेम असणार आहे तो लक्षात घ्या. एक नंबरला आपण क्लोरीन कन्सिडर करूया. ओके, 1 क्लोरो 6 कार्बन ऍटम इथं आपले प्रेझेंट आहेत, त्यामुळे काय लिहिणार आहे, 1 क्लोरो सायक्लो हेक्सिन होणार आहे, 1 क्लोरो सायक्लो हेक्सिन. ओके, लक्षात. हा आपला कुठला फिनाइलिक हॅलाइड्स आहे. ठीक, ह्याच फिनाइलिक हॅलाइड्सला आपण आणखी काय म्हणत असतो, हॅलो अल्किन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ हॅलो अल्किन्स.
ओके, लक्षात घ्या हॅलो अल्केन असं म्हणतो. आता हॅलोजनचं इथं हॅलोजन असणार आहे. आता इथं त्या एक्झाम्पल मध्ये क्लोरीन आहे, त्यामुळे पुढे आपण क्लोरीनला क्लोरो असं म्हटलं. आणि 2 कार्बन असणारा अल्किन आहे, ज्याचं नेम आपलं काय होणार आहे, इथिन होणार. त्यामुळे याचं नेम काय होणार सांगा, क्लोरो इथिन. ओके, लक्षात सगळ्यांना. शक्तीने हा आपला फिनाइलिक हॅलाइड्स आहे. ओके, लक्षात. फिनाइलिक हॅलाइड्सच आपण काय म्हणलेलं आहे, हॅलो अल्किन्स असं म्हटलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने हा फिनाइलिक हॅलाइड्स असणार आहे. हा इथं आपला कंप्लीट झाला आहे फिनाइलिक हॅलाइड्स. त्यानंतर नेक्स्ट टाइप हिच्यामध्ये बघा, फिनाइलिक हॅलाइड्स नंतर मोनोहॅलाइड्स डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याचा नेक्स्ट टाइप आहे क्लासिफिकेशनचा, तो आपला हॅलो अल्काइन आहे. ओके, नेक्स्ट आपला 5th याचं क्लासिफिकेशन होईल हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन मध्ये बघा डेफिनेशन काय असणार आहे, the halide in which halogen atom is attached to sp hybridized carbon atom. sp hybridized carbon atom of अल्काइन. ओके, अल्काइनच्या sp हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला हॅलोजन एटम आपला अटॅच असतो. आता बघ sp हायब्रिडाइज्ड कार्बन एटम असेल तर त्याचं नेचर कसं असणार आहे, तो ट्रिपली बॉन्डेड कार्बन असणार आहे. कार्बन कार्बन मध्ये आपला ट्रिपल बॉन्ड असेल तरच तो sp हायब्रिडाइज्ड कार्बन एटम होईल. ओके, आता याचं एक्झाम्पल घेऊया. बघा इथं हॅलोजन एक कन्सिडर करूया. जनरली एक्स म्हणजे आपला काय असणार आहे, क्लोरीन, ब्रोमीन आणि कोण असणार आहे, आयोडीन असणार आहे. ओके, हा ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं sp पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पाहिजे. ओके, हा ट्रिपल बॉन्डेड कार्बन असतो. परत पुढे आपण इथं H अटॅच करूया व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी. ओके, हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आपलं काय, sp हायब्रिडायझेशन आहे. ओके, आणि हा ट्रिपली बॉन्डेड कार्बन एटम आहे. जर पर्टिक्युलर आपण हॅलोजन जर अटॅच केला असेल, समजा X च्या ठिकाणी आपण त्यातला क्लोरीन घेतला असेल तर आपलं काय आलं सांगा, HC ट्रिपल बॉन्ड CCl. आता इथं क्लोरीन अटॅच आहे. जर कंपाऊंड हे असं असतं HC ट्रिपल बॉन्ड CH, त्या कंपाऊंडला आपण कॉमनली काय म्हणतो, ऍसिटिलीन. ऍसिटिलीन हे कंपाऊंड आहे. ऍसिटिलीन हे आपलं अल्काइन आहे. ह्याच्यामधला एक हायड्रोजन एटम आपला एका क्लोरीन एटमनं रिप्लेस झालेला आहे. त्यामुळे याचं नेम काय येणार आहे, क्लोरो ऍसिटिलीन. ह्याला आपण काय म्हणू शकतो, क्लोरो ऍसिटिलीन, किंवा आणखी आपण काय म्हणू शकतो, क्लोरो इथाइन. ओके, अल्काइन असल्यामुळे 2 कार्बनचा अल्काइन जो होणार आहे तो इथाइन होणार. क्लोरो इथाइन आपल्याला मिळणार आहे. ओके, आता मग हा जो आपला हॅलो अल्काइन आहे त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हॅलोजन आयटम ज्या कार्बनला अटॅच असणार त्याचा हायब्रिडायझेशन आपलं sp असणार आहे. म्हणजेच तो ट्रिपली बॉन्डेड कार्बन एटमला हॅलोजनचा एटम आपला अटॅच असणार आहे. ओके, लक्षात. हा हॅलो अल्काइन सुद्धा. आणि त्यानंतर नेक्स्ट जो आपला टाइप आहे याच्यामध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी, तो बघा आपला याच्यामध्ये हॅलो अरिन्स. लास्ट आपला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या क्लासिफिकेशन मध्ये पार्ट होता, तो आहे आपला
हॅलो अरिन्स, यालाच आपण काय म्हणत असतो, और अरिल हॅलाइड्स. हॅलो अरिन्स और अरिल हॅलाइड्स. ओके, हॅलो अरिन्स और अरिल हॅलाइड्स. आता त्यामध्ये हॅलोजनचा ऍटम हा आपला एरोमॅटिक रिंगला किंवा बेन्झीन रिंगला आपला अटॅच असतो. बघा इथं त्यामध्ये आपण डेफिनेशन लिहूया. द हॅलाइड्स in which halogen atom is attached to sp2 hybridized carbon of aromatic ring. ओके, त्या हॅलाइड्स मध्ये हॅलोजनचा ऍटम एरोमॅटिक रिंगच्या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला अटॅच असणार आहे. आता sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे काय, तो कसा असणार आहे, डबली बॉन्डेड कार्बन असणार आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, मग बघा एक्झाम्पल आपण घेऊया. तो कसा असेल बघा, हॅलोजन आपला X ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे, sp2 असेल. ओके, अशा रीतीनं हा कार्बन आपला कसा sp2, कारण हा कसा आपला डबली बॉन्डेड कार्बन ऍटम आहे, त्याचा हायब्रिडायझेशन आपलं sp2 असणार आहे. किंवा आणखी आपण असं सुद्धा लिहू शकतो, X इथं X दोन हॅलोजन इथं अटॅच करू शकतो. ज्या ठिकाणी हॅलोजन अटॅच झालाय त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन आपलं sp2 असणार आहे. की इथं sp2 असेल की, किंवा आपण असा एक घेतला आणखी, ओके, अशा दिलं की हा सुद्धा इथं सुद्धा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं sp2 असणार आहे. ओके, इथं आपला sp2 असणार आहे. ओके, आता पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण जर घेतला, इथे जर क्लोरीन अटॅच केला आपण, तर ह्याचं नेम काय होणार आहे, हॅलो अरिन्स मध्ये हा क्लोरोबेन्झीन. ओके, क्लोरोबेन्झीन आपल्याला मिळेल. आता त्यानंतर परत आता इथं लक्षात घ्या, इथं जर दोन हॅलोजन आपण अटॅच केला असेल, समजा इथं ब्रोमीन असेल. आता इथं पोझिशन बघा, इथं 1 2 3, त्याला आपण काय म्हणणार आहे, 1,3 डायब्रोमो बेन्झीन. अशा केलं हे आपला हॅलो अरिन्स असणार आहे, किंवा ह्यालाच आपण अरिल हॅलाइड्स असं म्हणतो. ओके, लक्षात त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हॅलोजन ऍटम हा sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे, कार्बन ऍटमला अटॅच असणार आहे. ओके, एरोमॅटिक रिंगचा. ओके, लक्षात इथं आपला क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स हा जो पार्ट आहे, इथं हा टोटल आपला कंप्लीट चालला आहे. त्यामध्ये बघा सुरुवातीपासून आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय काय स्टडी केलं होतं. यामध्ये फर्स्ट त्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपण स्टडी केली होती. त्यानंतर दोन टाइप मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन केलं होतं, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन आणि ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ऍटम. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन मध्ये आपण परत त्याचे क्लासिफिकेशन हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन्स मध्ये आपण केलं होतं. त्यानंतर परत
क्लासिफिकेशन ऑफ द बेसिस ऑफ हॅलोजन ऍटम मध्ये आपण त्याच्यामध्ये हॅलोजन ऍटम किती प्रेझेंट आहेत त्याच्यावर क्लासिफिकेशन केलं होतं. त्यामध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टडी केला होता. त्याच्यानंतर परत मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स, सेकंड टाइप त्यातला अलायलिक हॅलाइड्स, थर्ड आहे तो बेन्झिलिक हॅलाइड्स, त्यानंतर फिनाइलिक हॅलाइड्स, त्यानंतर अलायलिक हॅलाइड्स आणि आपला लास्टचा हॅलो अरिन्स ऑफ अरिन हॅलाइड्स. ओके, हा टोटल पार्ट आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन हा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आपण नॉमेनक्लेचर स्टडी करणार आहे. त्या कंपाऊंड्सना आपण नेम कसं देणार अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम आणि आयपीए सिस्टीम. त्या दोन सिस्टीम नुसार आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नेम देणार आहे. आता सुरुवातीला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये आपण अल्केन आणि अरिन्स ह्या दोन हॅलोजन डेरिव्हेटिव्हजना आपण नॉमेनक्लेचर करणार आहे. आणि ह्या टॉपिक मध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अरिन्स हे आपण स्टडी करणार आहे. म्हणजे अरिन हॅलाइड्स आणि अल्किल हॅलाइड्सच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपण नॉमेनक्लेचर, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आणि युजेस आपण स्टडी करणार आहे. आता सुरुवातीला बघा नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. ओके, त्यामध्ये दोन सिस्टीम आहे नॉमेनक्लेचर साठी. त्यामध्ये फर्स्ट आपली जी सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणणार आहे कॉमन सिस्टीम. ओके, आता सुरुवातीला कॉमन सिस्टीम नुसार हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नेम कसं द्यायचं ते बघा. हॅलोजन नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स. ओके, कॉमन सिस्टीम नुसार बघा the name of alkane, the name of alkane in which the name of alkane in which halogen atom, okay, halogen atom is introduced. ओके, अल्केनच्या नेम मध्ये आपण हॅलोजन ऍटम इथे इंट्रोड्यूस करणार आहे. आता ह्यामध्ये बघा थोडक्यात आपल्याला इथे काय सांगता येईल कॉमन सिस्टीम नुसार आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केनचं नॉमेनक्लेचर करायचं असेल तर सिंपली काय करायचं अल्किल ग्रुपचं नेम लिहायचं आणि त्यानंतर जो हॅलोजन असणार आहे त्याला आपण हॅलाइड समजायचं. ओके, according to common system the simply halogen derivatives of alkene is what alkyl halides. Okay, म्हणजेच काय ना नेम ऑफ अल्किल ग्रुप फॉलोड बाय द नेम ऑफ हॅलाइड्स. एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये. समजा आपण इथे घेतला असेल CH3 CH2 Cl. त्यामध्ये कसं येणार आहे लक्षात घ्या हा आपला इथिल ग्रुप आहे. ओके, CH3 CH2 ग्रुप आहे आपला, हा आपला इथिल ग्रुप आहे आणि पुढे क्लोरीन आहे. क्लोरीनला क्लोराइड असं म्हणणार म्हणजे अल्किल ग्रुपचं नेम आपलं इथिल आलं आणि पुढे क्लोरीनला काय म्हणणार तुम्ही क्लोराइड असं म्हणणार आहे.
ओके, इथिल क्लोराईड. चला परत तुम्ही हा घेतला असेल CH3 CH2 CH2Br हा असेल. नेम ऑफ अल्किल ग्रुप फॉलोड बाय नेम ऑफ हॅलोजन करायचं आपल्याला. पर्यंत अल्किल ग्रुपला नेम द्यायचं. आता 3 कार्बन आयटम प्रेझेंट आहेत, त्यामुळे अल्केन कुठला झाला आपला प्रोपेन. त्यातला एक हायड्रोजन आयटम कमी केला की आपल्याला अल्किल ग्रुप मिळणार आहे. त्यामध्ये अल्किल ग्रुपचं नेम आपलं 3 कार्बनचं काय येणार आहे प्रोपीन आणि पुढे ब्रोमीनला काय येणार आहे ब्रोमाइड. अशा पद्धतीने आपल्याला कॉमन सिस्टीम नुसार हॅलोजन डेरिव्हेटिव्हजला नेम देता येईल. अल्किल हॅलाइड आपण जनरली म्हणत असतो. त्यानंतर आययुपीएसी सिस्टीम नुसार आपण नॉमेनक्लेचर कसं करायचं असतं याचे रूल्स आपण स्टडी करणार आहे. आणि त्यानंतर आपण कॉमन सिस्टीम, आययुपीएसी सिस्टीम आणि कंपाऊंड याचा चार्ट करून आपण सेपरेट त्या कंपाऊंडचं कॉमन नेम काय आहे आणि आययुपीएसी नेम काय आहे ते आपण बघणार आहे. तर त्यानंतर सेकंड सिस्टीम आहे आययुपीएसी सिस्टीम आहे. आययुपीएसी सिस्टीम ह्या सिस्टीम नुसार आपल्याला नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे ते आपण बघणार आहे. तिचे रूल्स आहेत ते रूल्स आपण इथं लिहितोय. इथं लक्षात घ्या आययुपीएसी सिस्टीम म्हणजे काय इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, त्या सिस्टीम नुसार आपण कंपाऊंडला नॉमेनक्लेचर करत असतो. पहिलाचा रूल आहे त्या सिस्टीमचा बघा रूल्स काय आहे त्याचे. फर्स्ट जो रूल आहे सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन atom containing halogen atom. Containing halogen atom is considered as parent alkane. Is considered as parent alkane. फर्स्ट रूल आपला काय बघा, कार्बन ॲटमची लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करणार आहे ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम पाहिजे आणि त्या अल्केनला आपण काय करणार आहे पॅरेंट अल्केन असं कन्सिडर करणार आहे. ओके, आता त्यानंतर सेकंड आपला रूल आहे तो काय बघा, नंबरिंग ऑफ कार्बन एटम. नंबरिंग ऑफ कार्बन एटम. नंबरिंग ऑफ कार्बन एटम started from that end from which halogen atom is nearest. म्हणजे लक्षात घ्या आपण जी कार्बनची चेन सिलेक्ट करणार आहे मॅक्सिमम कार्बन असणार आहे त्यामध्ये कार्बन एटमला नंबरिंग कुणीकडून आपण स्टार्ट करणार आहे, त्या साइडनं हॅलोजन एटम जवळ आहे त्या साइडनं आपण नंबरिंग स्टार्ट करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या इथं आपण घेतला असेल CH3 CH Cl CH2 CH3 असं आपलं एखादं एक्झाम्पल असेल. आता लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केल्या किती कार्बन आहेत बघा 1 2 3 4 टोटल आपले 4 कार्बन एटम प्रेझेंट आहेत. आता मग ती 4 कार्बन असणारी पॅरेंट अल्केनची चेन आपली काय होणार आहे ब्युटेन इथं होणार आहे. मग आता कार्बनला नंबरिंग आपण कसं स्टार्ट करणार आहे तर ज्या साइडनं हॅलोजन एटम जवळ आहे तिकडून नंबरिंग आपण स्टार्ट करणार आहे. आता ह्या साइडने घेतलं तर बघा हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जिथं सेकंड कार्बनला आपला हॅलोजन कुठला येणार आहे क्लोरीन येणार आणि जर का आपण ह्या साइडनं स्टार्ट केलं 1 2 3 4
नंबरला या साइडनं 60 केलं तर आपलं 3 नंबरला हॅलोजन आयटम येईल, त्यामुळे ही मेथड आपली रॉंग होईल. ओके, ज्या साइडनं जवळ होणार हॅलोजन आयटम त्या साइडनं आपण इथं नंबरिंग करणार आहे, म्हणजे आपली ही मेथड आपली करेक्ट आहे. इथं 2 नंबरला क्लोरीन येणार. ओके, त्यामुळं आपल्याला नंबरिंग इकडून स्टार्ट करता येईल. आता नेक्स्ट बघा, परत आपल्याला पुढचा रूल काय सांगतोय बघा. The compound is called haloalkane. The compound is called haloalkane. ओके, आणि कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, हॅलोअल्केन असं म्हणणार आहे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा क्लोरीन आहे, त्यामुळे हॅलोजन कुठला असणार आहे, त्याला क्लोरो असणार आहे, आणि 4 कार्बन एटम आपले प्रेझेंट आहे, त्यामुळे अल्केनचा आपलं नेम काय येणार आहे, ब्युटेन येणार आहे. त्यामुळे हा काय होणार सांगा. ओके, क्लोरोब्युटेन असा आपल्याला मिळणार आहे. कंपाऊंड इज कॉल्ड हॅलोअल्केन and write the position of halogen atom. Position of halogen atom with proper number. With proper number. ओके, लक्षात आलं. कंपाऊंडला हॅलोअल्केन म्हणणार आणि हॅलोजन ऍटमची पोझिशन आपण प्रॉपर नंबरनं रिप्रेझेंट करणार आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या, इथं आपला क्लोरीनचा आयटम आहे, क्लोरीन आपला 2 नंबरला आहे, त्यामुळं त्या हॅलोजनची पोझिशन आपली लिहिणार आहे ती 2 नंबरला क्लोरीन आहे, त्यामुळं 2 क्लोरो असं म्हणणार, आणि पुढं आपण अल्केनचं नेम लिहिणार 2 क्लोरोब्युटेन अशा 3 असणार आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट आपला जो रूल आहे याच्यामध्ये तो कसा आहे बघा. द पोझिशन ऑफ साइड चेन, द पोझिशन ऑफ साइड चेन, the position of side chain is indicated by proper number and is written in alphabetical order. Written in alphabetical order. Okay, before the name of alkane. ओके, इथं काय करणार आहे आपण लास्ट रूल मध्ये, जर आपली साइड चेन जर एखादी प्रेझेंट असेल तर साइड चेनची पोझिशन आपण प्रॉपर नंबरनं रिप्रेझेंट करणार आहे, आणि ती कशी करणार आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण अल्केनच्या नेमच्या अगोदर लिहिणार आहे. म्हणजे आपण इथे एक एक्झाम्पल इथे घेणार आहे बघा, इथे लक्षात घ्या, ते आपण एक्झाम्पल घेतलं, लक्षात घ्या. इथं CH3 CHCl CH3 अशा पद्धतीने आपले एक कंपाऊंड असेल तर लक्षात घ्यायचं. आता कार्बनची चेन आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करायचं, ज्या साइडने हॅलोजन जवळ तिकडून लॉंग एक चेन आपण सिलेक्ट करणार, त्या साइडने 2 नंबरला हॅलोजन येणार. हा आपला काय आहे, फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ एंड. इथं 3 नंबरला आपली साइड चेन प्रेझेंट आहे, सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, लक्षात घ्या, मेथिल ग्रुप. ओके, त्यामुळे हे आपली ह्याची पोझिशन आपली 3 नंबरच्या कार्बनला आहे, ती आपल्याला रिप्रेझेंट केली पाहिजे, आणि 2 नंबरला आपला हॅलोजन ऍटम आहे तो आपल्याला रिप्रेझेंट केला पाहिजे.
आता मग 3 नंबरला मिथिल ग्रुप हा सबस्टिट्यूएंट आहे, त्यामुळे त्याची पोझिशन रिप्रेझेंट करणार, हॅलोजन पण रिप्रेझेंट करणार. तर रिप्रेझेंट करत असताना अल्फाबेटिकल ऑर्डर आपण घेणार आहे. क्लोरो पहिल्यांदा येणार, त्यानंतर मिथिल त्याच्यानंतर येणार. त्यामुळे आपण हे रिप्रेझेंट कसं करणार असणार, त्यामध्ये 2 क्लोरो 2 नंबरला क्लोरीन आहे, कॉमा 3 मिथिल 3 नंबरला मिथिल ग्रुप आहे आणि पुढे स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन्स आहेत, त्यामुळे 2 क्लोरो 3 मिथिल काय ना ब्युटेन. अशा रीतीने आपण याला आययुपीएसी नेम ह्या कंपाऊंडला देत असतो. लक्षात. आता आपण लक्षात घ्या, इथं फक्त नॉमेनक्लेचर कॉमन सिस्टीम आणि आययुपीएस सिस्टीम नुसार कसं केलं जातं हे आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. आययुपीएस सिस्टीमचे सगळे रूल्स आपण सांगितलेले आहेत. आता या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलंय बघा. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन मध्ये बेन्झिलिक हॅलाइड्स आलाय, त्यानंतर फिनाइलिक हॅलाइड्स, हॅलो अल्काइन्स आणि अरिल हॅलाइड्स बघितलेला आहे. त्यानंतर नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन सिस्टीम नुसार कसं नॉमेनक्लेचर करायचं, आययुपीएस सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करत असताना आपले रूल्स कुठले आहेत ते रूल्स आपण इथं स्टडी केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये कॉमन सिस्टीम आणि आययुपीएस सिस्टीम नुसार कंपाऊंडला नेम कसं दिलं जातं त्या सगळ्यांचे एक्झाम्पल आपण एक चार्ट घेऊन रिप्रेझेंट करणार आहे. ओके, थँक्यू.